नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटर मध्ये तुमचं स्वागत आहे. मी अमोल काळे आणि तुम्ही माझ्यासोबत शिकता मॅथ्स 2 चा फर्स्ट चॅप्टर डिफरन्शिएशन. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी करिता 2022 या बॅच करिता आपण परिवर्तन लर्निंग सेंटर वरती न्यू बॅच स्टार्ट केलेली आहे. मॅथ्स फर्स्ट चा फर्स्ट चॅप्टर आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. आता आपण मॅथ्स 2 चा सेकंड चॅप्टर मॅथ्स सेकंड मध्ये फर्स्ट चॅप्टर सुरू केलेला आहे, डिफरन्शिएशन. ठीक आहे. त्यामध्ये 5-6 लेक्चर झालेली. तर जे कोणी तुमचे विद्यार्थी तुमचे मित्रमैत्रिणी असतील जे आता 12वीला गेलेले असतील, 11वी मधून 12वी मध्ये प्रवेश झाला असेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून याचा सर्वांना फायदा होईल. ठीक आहे. तर 2022 या बॅच करिता परिवर्तन लर्निंग सेंटर आणि परिवर्तन दी लर्निंग ऍप या ऍप वरती आणि परिवर्तन लर्निंग सेंटरच्या युट्यूब चॅनलवरती आपण नवीन बॅच 2022 करता 10वी आणि 12वीच्या सुरू केलेली आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आता लेक्चरला सुरुवात करूया. मागचं जे लेक्चर होतं आपलं, त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 1.1 मधील क्वेश्चन नंबर 3 ला सुरुवात केलेली आहे. क्वेश्चन नंबर 3 मधील 5th क्वेश्चन पर्यंत आपण कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत. चला बघा, तर मग काय करतोय आता एक्सरसाइज 1.1 आपण कशाबद्दल बघतोय. एक्सरसाइज 1.1 मध्ये काय आहे, तर जे काही फंक्शन्स कंपोजिट फंक्शन्स आहेत त्याचे डेरिव्हेटिव्ह कशा प्रकारे फाइंड करायचे हे आपण बघतोय. ठीक आहे. तर चला क्वेश्चन नंबर 3 बघतोय आपण. तर हा जो काही क्वेश्चन आहे, रूट कॉस एक्स प्लस रूट कॉस ऑफ रूट एक्स. ठीक आहे. मग आपण क्वेश्चन कसा सॉल्व्ह करतो, तर आपल्या रेग्युलर एक स्टेप बाय स्टेप नुसार आपल्याला जायचं. ठीक आहे. मग पहिल्यांदा काय असणार स्टेप, जे काही दिलेलं फंक्शन आहे त्याला लेट y इज इक्वल टू. ठीक आहे. फंक्शनला काय करत असतो आपण, नाव देणार की लेट y इज इक्वल टू. ठीक आहे. मग काय आहे फंक्शन, अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस अंडर रूट मध्ये कॉस ऑफ रूट एक्स. ठीक आहे. मग आता आपण ते बघितलं की काय आहे, u प्लस v सारखं फंक्शन आहे, बरोबर आहे. आपल्याला माहिती, जर डिफरन्शिएशन आपण घेतलं एखाद्या फंक्शनचं u प्लस v, तर आपण सेपरेटली डिफरन्शिएट करतो. ओके. प्लस और मायनस म्हणजे डिफरन्शिएशन घेत असताना दोन फंक्शनचं ऍडिशन असेल तर सेपरेटली आपण डिफरन्शिएट करतो. ठीक आहे. मग आता यानंतरची आपली स्टेप्स काय असणार आहे, किंवा डिफरन्शिएट करायचे. ओके. मग काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. बघा, विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट, मग काय भेटेल आपल्याला, dy बाय dx इज इक्वल टू. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप जाणार आहोत आपण. डी बाय dx. मग दिलेलं फंक्शन लिहा, काय आहे, अंडर रूट ऑफ कॉस एक्स प्लस रूट कॉस ऑफ रूट एक्स. ठीक आहे. हे दिलेलं फंक्शन, आता ह्याच्या 3 स्टेप्स आहेत आपल्या कॉमन आहेत. ठीक आहे. दिलेलं फंक्शन आता त्याला आपण लेट y इज इक्वल टू च्या फॉर्म मध्ये करतो, त्याला डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. जस्ट लाईन एक लिहिणार आणि नंतर dy बाय dx इक्वल्स टू d बाय dx ऑफ फंक्शन. आता ऍक्च्युअल मध्ये आपण डिफरन्शिएशन घेणार. मग काय असणार आहे आता याचं डिफरन्शिएशन, ते काहीतरी फंक्शन आहे ऍडिशन, बरोबर आहे. काहीतरी फंक्शन दिलेलं. मग आपल्याला माहिती, जर u प्लस v दोन्ही फंक्शन कसे असतील, x चे असतील, तर सेपरेटली आपण डिफरन्शिएट करतो त्याला. बघा, मग काय होईल याचा, डी बाय dx ऑफ रूट कॉस एक्स प्लस डी बाय dx ऑफ रूट कॉस ऑफ रूट एक्स. ठीक आहे. हे कशावरून केलं आपण, डायरेक्टली आपण, आपल्याला माहिती जर असं असेल u प्लस और मायनस v. ठीक आहे. ऍडिशन किंवा आपण सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घेतो, बरोबर आहे. du बाय dx प्लस और मायनस dv बाय dx. ठीक आहे. जर दोन फंक्शनचं ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर सेपरेटली डायरेक्टली डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे. मग आता बघा, रूट कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो आता, रूट कॉस एक्स म्हणजे कसं असेल फंक्शन, रूट कॉस ऑफ एक्स कशाच्या टाईपचं आहे, रूट एक्सच्या टाईपचं फंक्शन आहे, किंवा रूट एफ ऑफ एक्स. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/2 रूट एक्स. मग बघा 1 अपॉन, ठीक आहे, काय असणार आहे, 2 रूट एक्स म्हणजेच काय, कॉस एक्स ऍज इट इज. आता 1/2 रूट एफ ऑफ एक्स, इथे जर एक्सच्या जागी एफ ऑफ एक्स असेल तर काय असेल, 1/2 रूट एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये काय करावं लागेल आपल्याला, डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय, रूट मधलं फंक्शन काय आहे, कॉस एक्स. ठीक आहे. हा झाला पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. बघा, रूट आहे म्हणजे रूट एक्सचं फंक्शन आहे, बरोबर आहे. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती, 1/2 रूट एक्स, बरोबर. मग आता इथे एक्सच्या जागी कॉस एक्स फंक्शन आलं, बरोबर आहे, काहीतरी फंक्शन आलेलं, म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये त्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला. ठीक आहे. आता नेक्स्ट साठी बघा, डी बाय dx ऑफ रूट कॉस ऑफ रूट एक्स. ठीक आहे. मग सेम रूट एक्स सारखं फंक्शन आहे, बरोबर आहे.
रूट एक्सच्या टाईपचं म्हणजे 1/2 रूट एक्स म्हणजे कॉस ऑफ रूट एक्स ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सच्या जागी काय फंक्शन आहे आता इथे कॉस ऑफ रूट एक्स म्हणून कॉस ऑफ रूट एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये. ओके बघा मग आता वरती इथे डायरेक्टली कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. ओके कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन एक्स न्यूमरेटर मध्ये बरोबर डिनॉमिनेटर मध्ये 2 रूट कॉस एक्स ॲज इट इज. ओके आता इथे बघा कॉस ऑफ रूट एक्स ठीक आहे आता इथे ऍडिशन राहू देऊ. नेक्स्ट स्टेपला 1/2 रूट कॉस ऑफ रूट एक्स ठीक आहे हे ॲज इट इज इथपर्यंत. ओके इंटू आता याचा डेरिव्हेटिव्ह कॉस ऑफ रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह आता आपल्याला घ्यायचा आहे. ओके कॉसचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय माहिती मायनस साइन एक्स एक्सच्या जागी इथे काय आहे रूट एक्स आहे बरोबर आहे. एक्सच्या जागी काय आहे रूट एक्स म्हणजेच मल्टिप्लिकेशन मध्ये काय करावं लागेल मला रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. ओके बघा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स एक्सच्या जागी ते काय आहे रूट एक्स म्हणून रूट एक्स लिहिला बरोबर. आता एक्सच्या जागी रूट एक्स आहे म्हणून आपण काय करतोय मल्टिप्लिकेशन मध्ये त्या रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह ठीक आहे ना एक्सच्या जागी काहीही फंक्शन असू द्या त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे. ओके मग बघा आता नेक्स्ट स्टेपला डेरिव्हेटिव्ह घेऊया. आता काय हा ॲज इट इज मायनस साइन ऑफ 2 रूट कॉस एक्स ठीक आहे ॲज इट इज हा मायनस इथे द्या प्लसचा काय होईल हा मायनस बघा साइन रूट एक्स ठीक आहे ना साइन रूट एक्स हा अपॉन मध्ये काय 2 रूट कॉस ऑफ रूट एक्स ठीक आहे इंटू आता रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असेल रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स डायरेक्टली आपल्याला एक स्टँडर्ड फंक्शन आहे रूट एक्स त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती 1/2 रूट एक्स ठीक आहे तर हा तुमचा होता डेरिव्हेटिव्ह. याला जास्तीत जास्त सिम्प्लिफिकेशन मध्ये तुम्ही लिहू शकता बघा कसं लिहिणार आहे मायनस साइन सॉरी एक्स राहिला ठीक आहे मायनस साइन एक्स वरती 2 रूट कॉस ऑफ एक्स इथे काय होईल मायनस 1/4 ठीक आहे ना हा 2 × 2 4 होईल आणि वरती काय येईल रूट एक्स ठीक आहे रूट एक्स आहे जस्ट मोमेंट. ओके बघा काय होईल हा रूट एक्स वरती आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय असेल साइन ऑफ रूट एक्स डिनॉमिनेटर मध्ये बघा रूट कॉस ऑफ रूट एक्स ठीक आहे जस्ट मोमेंट जस्ट लाइन्स डिस्टर्ब झाले. ओके बघा हा काय आहे रूट एक्स इंटू साइन रूट एक्स. ओके सॉरी जस्ट मोमेंट रूट एक्स वरती गेला का ठीक आहे खाली ठीक आहे वरती काय डिनॉमिनेटर मध्ये बघा साइन रूट एक्स ठीक आहे ॲज इट इज डिनॉमिनेटर मध्ये कॉस ऑफ रूट एक्स रूट कॉस ऑफ रूट एक्स इंटू रूट एक्स ठीक आहे त्याला इथे तुम्ही 4 रूट एक्स लिहू शकता. ओके जस्ट मोमेंट बघा त्याला व्यवस्थित लिहूया आपण आता सर्वच ठीक आहे थोडेसे इथे मिस्टेक झालेली काय आहे न्यूमरेटर मध्ये बघा हा 1 इथे काय साइन रूट एक्स म्हणजे काय साइन ऑफ रूट एक्स डिनॉमिनेटर मध्ये 2 × 4 इंटू रूट एक्स इंटू रूट कॉस ऑफ रूट एक्स ठीक आहे हा झाला तुमचा dy/dx ठीक आहे व्यवस्थित हा रूट एक्स फक्त इथे समोर लिहिला काहीच नाही ॲज इट इज आहे वरती साइन रूट एक्स डिनॉमिनेटर मध्ये 4 2 × 2 4 केला आणि रूट एक्स लिहिला हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह dy/dx ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन्स करायचे जस्ट एक एक स्टेप्स नुसार जायचे ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डिफरन्शिएशन चॅप्टर बऱ्यापैकी मोठा आहे ठीक आहे आपण एक एक एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघा आता ठीक आहे जस्ट मोमेंट. ओके बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे एक मिनिट आपण त्याला थोडस ओके बघा काय आहे क्वेश्चन लॉग ऑफ बघा लॉग ऑफ sec 3x प्लस tan x ठीक आहे क्वेश्चन कोणताही असू द्या ठीक आहे आपली स्टेप्स आपण कंटिन्यू करायच्या पहिल्यापासून जस्ट काय असणार आहे लेट y ठीक आहे लॉग ऑफ जे काही दिलेलं फंक्शन आहे ॲज इट इज लिहायचे ठीक आहे sec 3x प्लस tan of 3x. ओके क्वेश्चन समजा मोठा वाटला समजा त्याचा विचार करायची गरज नाही कोणताही क्वेश्चन डिफरन्शिएशनचे क्वेश्चन मोठे असतील परंतु तुम्ही जर स्टेप बाय स्टेप जाणार असाल तर तुम्हाला तो क्वेश्चन आता ज्यावेळेस आपण याचा डेरिव्हेटिव्ह घेणार आहोत तर त्याच फंक्शन पुरता विचार करायचा की
कारण आपण समजा मोठा क्वेश्चन आहे, माझा विचार करतो की नाही खूप आन्सर एक एक स्टेप बाय स्टेप गेल्यानंतर बरोबर त्याचे आन्सर आपल्याला येत जातात. ठीक आहे, बघा लेट y इज इक्वल्स टू लॉग ऑफ sec 3x प्लस tan x. मला डिफरन्शिएट करा. बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कॉमा लिमिट. ठीक आहे, याला डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू x. काय भेटणार आहे dy बाय dx लेफ्ट हँड साइडला इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ. ठीक आहे, फंक्शन लिहा लॉग ऑफ sec 3x प्लस tan 3x. ठीक आहे, आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचा आहे. बरोबर, आता इथे बघा हे फंक्शन काय आहे, आता आपण कंपोजिट फंक्शनचं बघतोय. बरोबर आहे, फंक्शन कसं आहे बघा लॉग ऑफ sec 3x प्लस tan x. म्हणजे इथे आउटर फंक्शन काय आहे लॉग आहे, लॉग ऑफ f ऑफ x च्या टाइपचा फंक्शन आहे. मग लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो लॉग f ऑफ x 1 अपॉन f ऑफ x. ठीक आहे, sec 3x बघा 1 अपॉन f ऑफ x sec 3x. इथे f ऑफ x काय आहे sec 3x प्लस tan 3x. बरोबर आहे, log f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. आता काय आहे sec 3x प्लस tan 3x. ठीक आहे, बघा log ऑफ f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती log ऑफ f ऑफ x काय असतो 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x म्हणजेच काय डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. ठीक आहे, बघा मग लॉगचा इथे f ऑफ x काय होता sec 3x प्लस tan 3x आणि त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये आपण डेरिव्हेटिव्ह घेतला. ओके, मग बघा 1 अपॉन f ऑफ x ॲज इट इज sec 3x प्लस tan 3x. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन मध्ये आता डेरिव्हेटिव्ह बघा sec 3x. sec x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती काय असतो sec x चा डेरिव्हेटिव्ह. आता बघा मी एक स्टेप आता इथे मिस करणार आहे, नीट समजून घ्या. बघा sec 3x चा आता बघा हे पण सिंपल आहे म्हणून आपण करणार आहे. ओके, बघा sec 3x चा डेरिव्हेटिव्ह, मग sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec x बरोबर इनटू tan x. फॉर्म्युला आहे sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec x इनटू tan x. इथे फक्त x च्या जागी काय आहे 3x आहे. बरोबर आहे, म्हणजे sec 3x इनटू हे डॉट आहे याचा अर्थ मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, tan 3x. आता बघा x च्या जागी 3x होता म्हणून मला इथे काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x असं लिहावं लागेल. ठीक आहे, मग याच्या जागी मी डायरेक्टली काय लिहू शकतो बघा जर मला इथे स्टेप्स रिमूव्ह करायचे असेल तर मग मी इथे काय करेल डायरेक्टली बघा आता आता मी इथे dy dx ऑफ 3x लिहिणार नाही, डायरेक्टली मी काय करेल 3 असं लिहिल. ओके, म्हणजे याचा अर्थ काय केले मी sec 3x चा डेरिव्हेटिव्ह काय sec 3x इनटू tan 3x sec चा डेरिव्हेटिव्ह आणि x च्या जागी 3x असल्यामुळे मी मल्टिप्लिकेशन मध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहिलाय. ठीक आहे, तुम्ही इथे असंही लिहू शकता. ठीक आहे, एक स्टेप आपण इथे वाचवू शकतो. ठीक आहे, बघा किंवा मग मी काय लिहिल dy dx ऑफ 3x. ओके, आणि नंतर प्लस एवढी जागा वाचवण्यासाठी मी काय करेल फक्त 3 ने मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, ही इथे एक स्टेप तुम्ही वाचू शकता. नंतर बघा आता tan ऑफ 3x. आता इथे आपण स्टेप्स का बरं वाचवतोय कारण आपल्याला माहिती डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. ठीक आहे, 3x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली आपण काढू शकतो. 3x चा आपल्याला डायरेक्टली माहिती 3 कॉमन येईल x चा डेरिव्हेटिव्ह 1 म्हणून आपण इथे स्टेप मिस करू म्हणजे एक स्टेप आपण कमी करू शकतो. ओके, मग tan 3x चा बघा आता tan x चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो sec स्क्वेअर x. ठीक आहे, म्हणजे sec स्क्वेअर 3x इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x. ठीक आहे ना, x च्या जागी काय आलं 3x आलेला आहे, तसाही दुसरं फंक्शन आलं x च्या जागी 3x येऊ द्या 2x येऊ द्या, x सोडून बाकी काहीही आलं तर मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला त्याचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा. ठीक आहे, एकतर आपण असा dy dx लिहिणार किंवा डायरेक्टली 3 लिहिणार. बरोबर आहे, जर मोठं फंक्शन असेल तर आपण डायरेक्टली dy dx लिहित असतो. पण जर समजा सिंपल फंक्शन आहे जसं 3x किंवा अशी सवय लावून घ्यायची आपल्याला की त्याचा मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे. ठीक आहे, मध्ये आपण डायरेक्टली त्याचा डेरिव्हेटिव्ह सुद्धा मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. ओके, मग बघा which is equals to 1 upon f of x as it is sec 3x plus tan 3x. ठीक आहे, इनटू आता हा काय sec 3x इनटू tan x. इथे वरती पण देऊ शकता. ठीक आहे, ऍज इट इज लिहूया अगोदर sec 3x इनटू tan ऑफ 3x. आता dy dx ऑफ 3x काय येणार आहे
3, ठीक आहे, त्याला इथे लिहितो मी 3 sec 3x इंटू tan 3x प्लस, ठीक आहे, याला एक ब्रॅकेटच टाकून द्या म्हणजे काय होईल लक्षात येईल आपले, ठीक आहे, याला इथे ब्रॅकेट टाकून द्या कारण इथे काय आहे प्लस आहे. ओके, याला इथे एक ब्रॅकेट टाकून देऊया, वेट. ओके, बघा हा 3 मी इथे पुढे लिहिला, हा जो 3 होता 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 sec 3x प्लस tan 3x. आता इथला जो 3x चा आहे तो 3 पुढे येईल आणि sec स्क्वेअर 3x. ओके, ऍज इट इज. ठीक आहे, इथे तुमचा डेरिव्हेटिव्ह झालेला आहे. आता काय करावं लागेल, त्याला जास्तीत जास्त सिम्प्लिफिकेशन मध्ये कसं लिहिणार आहे आपण, हा जो काही टर्म आहे न्यूमरेटरची वरती लिहा, हा डिनॉमिनेटर मध्ये लिहा. बघा मग कसं लिहिणार, 3 sec 3x, ठीक आहे, प्लस सॉरी tan 3x प्लस 3 sec स्क्वेअर 3x. ओके, बघा आणि डिनॉमिनेटर मध्ये काय आहे sec 3x प्लस tan 3x. ओके, हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह, बघा dy बाय dx. आता याच्यातून काही कॉमन निघतं का बघा न्यूमरेटर मधून, जर समजा आपण अजून याच्यातून कॉमन निघेल. ओके, बघा जर वरतून मी न्यूमरेटर मधून जर sec 3x कॉमन काढला, ओके, बघा कॉमन काढूया 3 sec 3x, 3 sec 3x. ओके, इथे sec स्क्वेअर x आहे बरोबर, sec स्क्वेअर 3x आहे. मग मी काय करेल 3 sec 3x कॉमन काढेल, बघा न्यूमरेटर मध्ये काय राहील. ओके, बघा इथं 3 sec 3x मी कॉमन काढला बरोबर, इथे काय राहिला न्यूमरेटर मध्ये tan 3x बरोबर प्लस 3 sec 3x स्क्वेअर आहे म्हणजे एक sec 3x राहील. ओके, न्यूमरेटर मध्ये बघा आणि डिनॉमिनेटर मध्ये sec 3x प्लस tan 3x ऍज इट इज. ओके, मग बघा हा जो काही sec 3x आहे sec 3x प्लस tan 3x आणि हा काय sec 3x प्लस tan 3x एकच आहे बरोबर आहे, याला इकडे इकडे देऊ शकतो आपण म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल होतील आणि सिम्प्लिफाईड आन्सर भेटेल 3 sec 3x. ओके, हे झालं तुमचं सिम्प्लिफाईड आन्सर dy बाय dx. ठीक आहे, अशा प्रकारे बघायचे की आन्सर काही सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये आपल्याला लिहायचं. ओके, बघा आपण इथपर्यंतही आन्सर करेक्ट होतं, परंतु बघा आपल्या काय लक्षात आलं की जर मी समजा वरतून 3 sec 3x कॉमन काढणार असेल तर मला sec 3x प्लस tan 3x भेटतोय बरोबर. हा tan 3x प्लस sec 3x म्हणजेच काय sec 3x प्लस tan 3x एकच आहे. ठीक आहे, म्हणून त्याला आपण कॅन्सल केलं तर न्यूमरेटर मध्ये आपल्याला राहिला 3 sec 3x. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होता बघा. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर आता इथे आपण 7 केलेला, नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर 8. ओके, जस्ट मोमेंट, एक मिनिट. ठीक आहे, बघा 8th क्वेश्चन आहे, त्याला वरती घेऊया त्याला. ठीक आहे, ओके, बघा क्वेश्चन काय आहे, जस्ट ओके, बघा हा जो काही क्वेश्चन आहे काय आहे दिलेला आता 8th क्वेश्चन. ओके, बघा 1 प्लस साइन एक्स रेस टू 0 नाही येतो, अँगल साठी दिलेला आहे. असं असतं ना, आपण 90 डिग्री लिहितो बघा, डिग्री हा डिग्री डिग्री एक्स रेस टू 0 नाही. ओके, त्याला असं रीड नका करू बरोबर. 1 प्लस साइन एक्स रेस टू 0 नाही, 1 प्लस साइन एक्स डिग्री, 1 मायनस साइन एक्स डिग्री, डिग्री आहे ते. ओके, तसं आपण 90 डिग्री 30 डिग्री लिहितो ना त्या टाइप मध्ये आहे. ठीक आहे, बघा साइन ऑफ अँगल जो असतो तो डिग्री किंवा रेडियन मध्ये असतो. ठीक आहे, इथे काय दिलेलं आहे डिग्री मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, मग चला लेट y इज इक्वल्स टू दिलेलं फंक्शन लिहा, काय आहे 1 प्लस साइन एक्स डिग्री. ठीक आहे, आपण डायरेक्टली साइन एक्स लिहिणार, 1 मायनस साइन एक्स. बरं, त्याच्यामध्ये काय करणार तुम्ही बघा, जास्त काय करू शकतो आपण 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स आहे. आता याचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर काय होईल u अपॉन v नुसार येईल. ठीक आहे, आता ट्रिग्नोमेट्रिक मध्ये आहे म्हणजे आपण विचार करूया की याला काही सिम्प्लिफाईड होतं का. ठीक आहे, समजा आपल्याला क्वेश्चन हा फर्स्ट टाइम मग आपण काय विचार करणार, डायरेक्टली आपण डिफरन्शिएट करणार, आन्सर येईल बरोबर आहे. डायरेक्टली डिफरन्शिएट केल्यानंतर माहिती आपल्याला मग वरती हा हा फंक्शन कसा आहे u अपॉन v या टाइपचा आहे म्हणजे आपल्याला u अपॉन v चा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरावा लागेल बरोबर.
मग आपण असा विचार करा की जर हा काय आहे 1 प्लस साइन एक्स 1 मायनस कॉस एक्स अशा टाईपचा आहे, मग याला समजा आपण काही 1 प्लस साइन एक्स ने थ्रूआउट मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर बघूया काय येतं. ओके, म्हणजे असं जर ट्रिग्नोमेट्रिक मध्ये काय असेल तर आपण विचार करतो ना की काय सिम्प्लिफाईड होऊ शकतं का. ठीक आहे, तर आपण याला काय करूयात 1 प्लस साइन एक्स जो आहे याला 1 प्लस साइन एक्स ने म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस साइन एक्स ने आपण थ्रूआउट डिवाइड करणार. ठीक आहे, 1 मायनस साइन एक्स आहे त्याला 1 प्लस साइन एक्स ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, हे का बरं करतोय आपण, ठीक आहे ना, रॅशनलायझेशन करतो ना. जर 1 मायनस साइन एक्स आहे 1 प्लस साइन एक्स ने काय करा थ्रूआउट मल्टिप्लाय आणि डिवाइड करा. ओके, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला. ठीक आहे, मल्टिप्लाय केले 1 प्लस साइन एक्स ने काय होईल, वरती काय होईल 1 प्लस साइन एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर बरोबर आहे 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये काय होईल बघा, काय आहे 1 मायनस साइन एक्स इंटू 1 प्लस साइन एक्स, म्हणजे कशा टाईपचा आहे ए मायनस बी इंटू ए प्लस बी, काय असतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, मग काय होईल ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर एक्स बघा विच इज इक्वल्स लिहा चला बघा 1 प्लस साइन एक्स चा होल स्क्वेअर ए प्लस बी चा होल स्क्वेअर काय असतो ए स्क्वेअर. ठीक आहे, म्हणजे 1 स्क्वेअर 1 प्लस 2ab ए स्क्वेअर प्लस 2ab म्हणजे काय 2 साइन एक्स प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर एक्स, न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये काय राहील कॉस स्क्वेअर. ठीक आहे, एक मिनिट आता ह्याला ऍज इट इज ठेवूया आपण. ठीक आहे, हे नको घ्यायला. ठीक आहे ना, ऍज इट इज ठेवू 1 प्लस साइन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, आणि हा काय आहे बघा कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे, त्याला आपण ऍज इट ठेवले 1 प्लस साइन एक्स चा ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिनॉमिनेटर मध्ये आहे कॉस स्क्वेअर एक्स. मग काय येईल बघा, आता दोघांचा स्क्वेअर आहे कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे आपल्याला माहिती बघा कॉस स्क्वेअर एक्स म्हणजे काय असतं कॉस एक्स चा होल स्क्वेअर. मग बघा जर त्याला तसं लिहायचं असेल तर मग मी जर असं लिहिलं 1 प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि होल टर्मचा स्क्वेअर एकच होईल बरोबर आहे, लिहू शकतो असं. मग बघा 1 अपॉन कॉस एक्स 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे काय असेल सेक एक्स बरोबर आहे, आणि साइन अपॉन कॉस एक्स म्हणजे काय असेल टॅन एक्स बरोबर आहे. बघा माझ्याकडे काय वाटला सेक एक्स प्लस टॅन एक्स चा होल स्क्वेअर. आलं का लक्षात बघा काय होतं 1 प्लस साइन एक्स अपॉन 1 मायनस साइन एक्स होतं. आता याला आपण डिफरन्शिएट केल्यानंतर आन्सर येणार आहे. डायरेक्टली आपण डिफरन्शिएट केलं वरती न्यूमरेट म्हणजे यू अपॉन व्ही नुसार डिफरन्शिएट केलं आन्सर भेटणार आहे बरोबर आहे. मग यू अपॉन व्ही डेरिव्हेटिव्हचं फंक्शन म्हणजे जे काय आपण फॉर्म्युला वापरतो तो फॉर्म्युला वापरण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह यू अपॉन व्ही वापरावं लागेल बरोबर आहे. म्हणजे तिथं काय होईल व्ही इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ यू घ्या मायनस यू इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. ठीक आहे, तसं केल्यानंतर ही डेरिव्हेटिव्ह आपला म्हणजे येणार आहे. ठीक आहे, आपण दोन्ही स्टेप्स इथं बघूया. मग आपण विचार केला त्याला सिम्प्लिफाईड करूया. ठीक आहे, सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याकडे हे फंक्शन आलेले. ओके बरोबर आहे, आपण रॅशनलायझेशन केलं 1 मायनस साइन एक्स डिनॉमिनेटर मध्ये 1 प्लस साइन एक्स ने मल्टिप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना, माझ्याकडे हे फंक्शन आले. ठीक आहे, मग आता याला मी डिफरन्शिएट करतो. ठीक आहे बघा आता आपण याला डिफरन्शिएट करूया. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा काय भेटेल आपल्याला, दोन्ही मेथड आपण बघूया आन्सर सेमच येते. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी. ठीक आहे, आपण आन्सर चेक करूया. बघा काय dy बाय dx इज इक्वल्स टू डी बाय dx ऑफ, ठीक आहे, दिलेलं फंक्शन लिहा sec x प्लस tan x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता sec x प्लस tan x ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय x रेस टू n नुसार म्हणजे हा 2 पुढे येईल बरोबर, ब्रॅकेट मध्ये sec x प्लस tan x राहील, एक ने पॉवर कमी झाला इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x प्लस tan x. ठीक आहे ना, sec x प्लस tan x. ठीक आहे, x रेस टू n नुसार n पुढे आला. ठीक आहे, एक ने पॉवर कमी झाली आणि मल्टिप्लिकेशन मध्ये आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला फंक्शनचा. ओके, आता बघा विच इज इक्वल्स टू 2 sec x प्लस tan x. ठीक आहे, इनटू आता डेरिव्हेटिव्ह ऑफ sec x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे ब्रॅकेट मध्ये sec x इनटू tan x, sec x चा डेरिव्हेटिव्ह प्लस tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे sec स्क्वेअर x.
ओके, मग बघा 2 sec x प्लस tan x, ठीक आहे ना, sec x प्लस tan x इंटू, आता इथून कॉमन काढू शकतो मी sec x, ठीक आहे, sec x जर कॉमन काढला तर काय राहील इथे tan x प्लस sec x. ओके, बघा इथून मी sec x कॉमन काढलं दोघांमधून, तुम्हाला काय भेटलं tan x प्लस sec x म्हणजे का sec x प्लस tan x. ओके, बघा 2 sec x into sec x plus tan x ब्रॅकेट स्क्वेअर. येते का लक्षात, ब्रॅकेट स्क्वेअर होतोय sec x plus tan x चा. ओके, बघा हे जो काय आहे tan x plus sec x म्हणजे काय sec x plus tan x, ठीक आहे ना, हा sec x plus tan x. बघा इथे आपण त्याला हा जो tan x plus sec x आहे म्हणजे काय sec x plus tan x, आणि हा sec x plus tan x म्हणजे काय ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हा sec x इथे ऍज इट इज 2 sec x plus tan x ब्रॅकेट स्क्वेअर. आता वरती जर आपण गेलो तर इथे बघा sec x plus tan x चा ब्रॅकेट स्क्वेअर आपण इथपर्यंत आलो होतो बरोबर. ओके, म्हणजे हे म्हणजे काय होतं, हा जो काही sec x प्लस tan x चा काय ब्रॅकेट स्क्वेअर आहे काय 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x याच्या जागी लिहू शकतो मी, ठीक आहे, किंवा ऍज इट इज ठेवतो, ठीक आहे, चालतंय का. बघा यालाच मी काय लिहू शकतो 2 sec x, हा काय लिहिला होता मी 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x, ठीक आहे, याच्यावरूनच याच्या जागी मी हे आणलं होतं म्हणजे याच्या जागी मी परत सबस्टिट्यूट करू शकतो, मी याच्यावरून हे मला भेटणार बरोबर, म्हणजे 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x, ठीक आहे. 2 sec x आहे याला काय लिहू शकतो मी 1 अपॉन cos x into 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x, ठीक आहे, सिंपल आहे. हा cos x मध्ये जाऊ द्या किंवा ऍज इट इज जरी ठेवलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. जास्तीत जास्त काय होईल cos x मायनस cos sin x, ठीक आहे, याला जास्त सिम्प्लिफाय करायची गरज नाही, हाच तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे, ठीक आहे. असं जरी ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला माहिती आपण sec x plus tan x चा ब्रॅकेट स्क्वेअर कशावरून आणला 1 plus sin x अपॉन 1 minus sin x, म्हणून तो तिथे आपण जस्ट सबस्टिट्यूट केलेला आहे, ठीक आहे. बघा हा जर cos x किंवा sec x आपण न्यूमरेटर मध्ये जरी जाऊ दिला, ठीक आहे ना, तर काय होईल sec x plus tan x न्यूमरेटर मध्ये बघा मध्ये जर जाऊ दिला तर काय 2, तर 1 अपॉन cos x आहे बरोबर आहे, म्हणजे इथे इथे काय होईल हा sec x किंवा हा डायरेक्टली sec x मध्ये गेला तर काय होईल जे sec x येईल प्लस sin x अपॉन cos x म्हणजे काय tan x, म्हणजे sec x प्लस tan x, जस्ट म्हणून बघा sec x प्लस tan x न्यूमरेटर मध्ये काय 1 मायनस sin x, ठीक आहे, हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे sec x प्लस tan x अपॉन 1 मायनस sin x, हा आहे तुमचा डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाइड, मोस्ट सिम्प्लिफाइड फॉर्म मध्ये. आपण हे लक्षात आले कसा आला, हा जो sec x आहे त्याला आपण 1 मायनस 1 अपॉन cos x दिलं बरोबर आहे, किंवा ऍज इट इज जर sec x मध्ये इथे डायरेक्टली sec x होईल, आणि इथे याला मल्टिप्लिकेशन मध्ये sec x ला मी 1 अपॉन cos x लिहिल, किंवा हा 1 अपॉन cos x इथे मल्टिप्लिकेशन मध्ये 1 अपॉन cos x म्हणजे sec x आणि sin x अपॉन cos x म्हणजे tan x, ठीक आहे, तर डायरेक्टली याला sec x plus tan x अपॉन 1 minus sin x, हा आता तुमचा मोस्ट सिम्प्लिफाइड मध्ये आन्सर, ठीक आहे. आता तुम्ही काय करायचे बघा 1 प्लस sin x, ठीक आहे, अपॉन 1 मायनस sin x असं फंक्शन ऍज इट इज घ्यायचे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा u अपॉन v नुसार, आणि चेक करायचे की आपला आन्सर अशा फॉर्म मध्ये येतं का, ठीक आहे, एक अशा प्रकारचा काहीतरी फॉर्म येतो का किंवा असं किंवा हे जे काही टाइप आहे तर दोघांपैकी एखाद्या टाइप मध्ये आन्सर भेटते का हे आपल्याला चेक करायचं, ठीक आहे. चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8 क्वेश्चन झालेले, 9th क्वेश्चन बघूया आता, जस्ट ओके चला नेक्स्ट आहे 9th क्वेश्चन. ओके बघा जस्ट मोमेंट यावर घेऊया. ओके बघा आता आपण 9th क्वेश्चन बघतोय काय दिले बघा. आता हा क्वेश्चन आहे cot of log x upon 2 minus log of cot x upon 2, ठीक आहे. क्वेश्चन कडे बघून अजिबात घाबरायची गरज नाही, ठीक आहे. मग सुरुवात करायची क्वेश्चनला डायरेक्टली लेट y इज इक्वल्स टू, ठीक आहे, दिलेला फंक्शन द्या cot of log x upon 2, ठीक आहे, मायनस log of cot x upon 2, ठीक आहे. हे असे फंक्शन्स मुद्दाम दिलेले असतात, काहीही नसतं त्याच्यामध्ये. आता काय दिले मुद्दाम cot of log x आणि मायनस log of cot x, थोडंसं कन्फ्युजन आहे, ठीक आहे. काहीही याला टेन्शन घ्यायची गरज नाही, सरळ सरळ
जे काय दिलेलं आहे ॲज इट इज लिहायचं. ठीक आहे. मला डिफरन्शिएट करूया बघा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. डिफरन्शिएट बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वी गेट. ठीक आहे. डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय भेटणार आहे आता dy बाय dx लेफ्ट हँड साइडला which is equals to d by dx of as it is लिहायचे. ठीक आहे. नेक्स्ट आपण स्टेप मध्ये लिहिणार. काय आहे फंक्शन cot of log x upon 2 minus log of cot x upon 2. ठीक आहे. क्वेश्चनला काही घाबरायची गरज नाही. ऍज इट इज आपण इथपर्यंत आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग बघा आता हा एक फंक्शन आहे आणि हा एक फंक्शन आहे. दोघांमध्ये काय मायनसचं साइन आहे. आपल्याला माहिती दोघांमध्ये जर प्लस किंवा मायनस असेल तर आपण सेपरेटली डिफरन्शिएट करू शकतो. ठीक आहे. माझं नेक्स्ट स्टेप्स वाढवा. डेरिव्हेटिव्ह ऑफ cot ऑफ बघा log x अपॉन 2 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ log ऑफ cot x अपॉन 2. ठीक आहे. आता आपण सेपरेटली याचा डेरिव्हेटिव्ह घेतो. ठीक आहे. मग बघा याचा आता आपण सेपरेटली डेरिव्हेटिव्ह घेतोय. मग फर्स्ट फंक्शन मध्ये बघा फर्स्ट फंक्शन मध्ये ठीक आहे इथे कॉट ऑफ काहीतरी फंक्शन आहे. ठीक आहे. कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन 2 हे फंक्शन आहे. मग मला सांगा कॉटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह बघा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे ना. कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे काय होईल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स च्या जागी आता काय आहे फंक्शन आहे log x अपॉन 2. ठीक आहे. म्हणून मल्टिप्लिकेशन मध्ये त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ओके log x अपॉन 2 चा डेरिव्हेटिव्ह सिंपल मायनस आता याचा डेरिव्हेटिव्ह काय आहे log ऑफ फंक्शन. बघा क्वेश्चन मोठा आहे विचार नाही करायचा. आता आपण याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायला याचा विचार केला का नाही फक्त याचाच विचार केला बरोबर या फंक्शनचा लेफ्ट हँड साइड. आता याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे इकडे बघायची गरज नाही. ठीक आहे. आपण बघितलं लॉग ऑफ काहीतरी फंक्शन आहे. ठीक आहे. आता याचा विचार करूया की log ऑफ cot x अपॉन 2 म्हणजे log ऑफ f ऑफ x चं फंक्शन आहे. तर आपल्या मनात काय डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे log चा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती. मग काय होतं f ऑफ x log f ऑफ x म्हणजे 1 अपॉन f ऑफ x. मग ऍज इट इज या फंक्शन कोणताही असू द्या ऍज इट इज या 1 अपॉन f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x. ठीक आहे. ऍज इट इज लिहायचं आहे. ठीक आहे. ओके cot x अपॉन डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. जे ऍज इट इज फंक्शन होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला लॉगचा डेरिव्हेटिव्ह लॉग नुसार घेतला आणि x चा काहीतरी f ऑफ x फंक्शन आहे म्हणून त्याचं मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घेतले. ओके सेम. तर आता हा मायनस कोसेक स्क्वेअर log x अपॉन 2 ऍज इट इज इनटू आता डेरिव्हेटिव्ह बघा हा 1 अपॉन 2 बाहेर मल्टिप्लिकेशन मध्ये आहे म्हणजे 1 अपॉन 2 कॉन्स्टंट आहे डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आला. log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x डायरेक्टली फॉर्म्युला माहिती. ओके हा मायनस हा जो काय न्यूमरेटर सॉरी डिनॉमिनेटर मध्ये 2 आहे तो वरती येईल बरोबर 2 अपॉन cot x हा समजतो ना. ठीक आहे. हा वरती चालला जातो म्हणजे 2 अपॉन cot x आहे. ठीक आहे. आता हा मल्टिप्लिकेशन मध्ये बघा cot x अपॉन हा 2 बाहेर येईल बरोबर 1 अपॉन 2 बाहेर आला कॉन्स्टंट आहे आणि cot x चा डेरिव्हेटिव्ह आता लिहायचा आपण cot x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो वरती लिहिला बघा मायनस कोसेक स्क्वेअर x मायनस कोसेक स्क्वेअर x लिहिला. ठीक आहे. आता हा 2 2 कॅन्सल होईल न्यूमरेटर मध्ये राहील मायनस कोसेक स्क्वेअर x म्हणजे हा मायनस मायनस काय होईल प्लस. ठीक आहे. आधी इकडे लिहून घेऊया हा आहे मायनस कोसेक स्क्वेअर log x अपॉन 2. ठीक आहे. डिवायडेशन मध्ये बघा काय आहे 2x हा 2 into x 2x हा मायनस मायनस होईल प्लस. ठीक आहे. इथं बघा मायनस मायनस हा मायनस आणि हा मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होईल कोसेक स्क्वेअर x अपॉन cot x. ठीक आहे. कोसेक स्क्वेअर x अपॉन cot x. कोसेक स्क्वेअर x म्हणजे काय असतं 1 अपॉन ठीक आहे ना कोसेक स्क्वेअर म्हणजे कोसेक x म्हणजे काय असणार 1 अपॉन sin x. ठीक आहे. तर त्याचा काही होतं का बघा म्हणजे हा 1 अपॉन sin x ते cos x अपॉन sin x असेल तो एक एक sin x आपला जास्तीत जास्त कॅन्सल होईल. बघा सिम्प्लिफाइड जस्ट थोडंसं याला सिम्प्लिफाइड करूयात बघा इथे डेरिव्हेटिव्ह संपलेला आहे. ठीक आहे. cos स्क्वेअर log x
अपॉन टू एक्स. ठीक आहे, इथे जास्तीत जास्त थोडंसं सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं. मी याला 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स लिहू शकतो, बरोबर आहे. कॉट एक्स ला मी लिहितो कॉस एक्स अपॉन साइन एक्स, बरोबर. ठीक आहे, हे लिहिलं नसलं तरी चाललं असतं. ठीक आहे, हा साइन एक्स आपण एक कॅन्सल करू शकतो. म्हणजे मला काय राहील cos x इंटू sin x, बरोबर आहे. हा बघा sin x इंटू cos x राहील. म्हणजेच काय होईल, हा sin x त्याला तुम्ही काय लिहू sec x इंटू cos x पण लिहू शकतो. बघा sin x इंटू cos x आहे, त्यालाच मी काय करतो 2 ने जर डिवाइड केलं थ्रू 2 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, समजा मी इथे 2 ने बघा मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, तर हा काय आहे 2 sin x cos x, म्हणजे काय असतं sin 2x, म्हणजे 2 अपॉन sin 2x राहील, बरोबर आहे. बघा मायनस, आले का लक्षात. परत सांगतो लक्षात आले तर बघा 2 ने मी इथे थोडं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं, बरोबर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केले, हा sin x sin x कॅन्सल झाला, हा sin x आणि cos x, 2 sin x cos x आपल्याला माहिती काय असतं sin 2x, बरोबर आहे. म्हणजे हा sin 2x झाला, वरती 2 ला 2, हा मायनस cosec स्क्वेअर log x अपॉन 2. ठीक आहे, डिनॉमिनेटर मध्ये 2x आणि हा जो काय प्लस 2 अपॉन sin 2x ॲज इट इज. मग बघा यालाच आपण डायरेक्टली काय लिहिलं मायनस cosec स्क्वेअर log x अपॉन 2 अपॉन 2x याच्या डिनॉमिनेटर मध्ये प्लस, बघा याला काय लिहू शकतो मी 2 sin 2x 1 अपॉन sin 2x म्हणजे काय, 1 अपॉन sin म्हणजे काय असतं cosec, बरोबर आहे. म्हणजे 1 अपॉन sin x ला काय लिहितो cosec, तसं 1 अपॉन sin 2x ला cosec 2x. ठीक आहे, हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये. ठीक आहे, याच्या किंवा असं न करता समजा तुम्ही इथपर्यंत जरी ठेवलं असतं, ठीक आहे, आन्सर इथपर्यंत लिहिलं तरी आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, बघा जर समजा इथपर्यंत आन्सर दिले तरी सिंपल. ठीक आहे, आपण डेरिव्हेटिव्ह घेतलेला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे, जास्तीत जास्त सिंपल काय होईल, ठीक आहे, 2 cosec 2x येईल याच्यात, तो नाही दिला तरी चालेल. म्हणजे तुम्ही या फॉर्म पर्यंत आन्सर जरी ठेवलं या इथं इथपर्यंत तरी आन्सर बरोबर आहे. ओके, चला आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन आपल्या इथे कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 10th क्वेश्चन. चला बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेले बघा, e रेस टू 2x मायनस e रेस टू मायनस 2x अपॉन e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x. आता या क्वेश्चन मध्ये पण काय आहे, u बाय v नुसार आहे बघा. ओके, काय आहे u फंक्शन आहे, काही डिनॉमिनेटर मध्ये पण फंक्शन. ठीक आहे, मग याला आपण जसं आपण 1 मायनस sin x होतं, जे आपण क्वेश्चन केला ना मागचा क्वेश्चन बघा, मग दाखवतो 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x वाला क्वेश्चन. हा ठीक आहे, हा क्वेश्चन ठीक आहे 1 प्लस sin x अपॉन 1 मायनस sin x. जसं आपण याला काय केलं मल्टिप्लिकेशन केलं ना, याचं रॅशनलायझेशन केलं, त्या टाइप मध्ये हा क्वेश्चनचा आपण बघणार. ठीक आहे, आता समजा आपल्याला याचं माहिती, आपण काय करूया की याचं रॅशनलायझेशन करून बघूया. जर नसेल किंवा मग याला डायरेक्टली तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. ठीक आहे, याला डायरेक्टली जरी डिफरन्शिएट केलं तरी चालेल, बरोबर. बघा न्यूमरेटर किंवा याचा यूजही करू शकतो, तर नसेल तर डायरेक्टली पण आपण करू शकतो. ठीक आहे, आता त्याला आपण काय करूया की यू आपण v नुसार करून बघूया. ओके, बघा लेट y इज इक्वल्स टू जे दिलेलं आहे पहिल्यांदा फंक्शन घ्या e रेस टू 2x मायनस e रेस टू मायनस 2x अपॉन e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x. ठीक आहे, आता आपण काय करूया, समजा आता आपल्याला माहिती नाही. ठीक आहे, क्वेश्चन आलेला आहे आणि आपल्याला असं वाटतं की आपण सिम्प्लिफाईड करून घेऊ शकतो, किंवा आपण असं विचार करा की सिम्प्लिफाईड करण्यापेक्षा e रेस टू 2x आहे, इथे e रेस टू म्हणजे e रेस टू f ऑफ x चं फंक्शन आहे आणि मला डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं सोपं आहे. ठीक आहे, म्हणून मी काय करेल, समजा डायरेक्टली डिफरन्शिएट करायचं ठरवलं, मग मी काय करणार, याला डायरेक्टली डिफरन्शिएट करणार. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मी काय केलेलं डायरेक्टली डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू x. मला सिम्प्लिफाईड करावं वाटलं नाही, मी म्हटलं डायरेक्ट याचा मी डेरिव्हेटिव्ह घेतला तर मी घेऊ शकतो. ठीक आहे, मग काय येणार आहे dy बाय dx इज इक्वल्स टू
बरं आता कशामुळे म्हटलं चला e रेस टू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे e रेस टू f ऑफ x म्हणजे f डॅश ऑफ x आणि 2x चा तुम्हाला माहिती 2x चा डेरिव्हेटिव्ह आपण सिंपल फाइंड करू शकतो 2x चा डेरिव्हेटिव्ह 2 ठीक आहे मग बघा dy by dx which equals to d by dx of as it is we have function e raised to 2x minus e raised to minus 2x upon e raised to 2x plus e raised to minus 2x ठीक आहे आता u upon v नुसार आपण फॉर्म्युला वापरूया मग काय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ u upon v u by v काय असतो p as it is into derivative of u plus sorry minus ओके मायनस असल्यामुळे आता इथे u as it is into derivative of v अपॉन v स्क्वेअर हे विसरायचं नाही ठीक आहे हा आहे तुमचा u अपॉन v चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्हचा मग आपण तो यूज करणार v म्हणजे ही टर्म ऍज इट इज ठेवा काय आहे e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x p ऍज इट इज इनटू u चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d बाय dx ऑफ u काय आहे बघा e रेस टू 2x मायनस e रेस टू मायनस 2x ओके मायनस u ऍज इट इज म्हणजे e रेस टू 2x मायनस e रेस टू मायनस 2x आता मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ v p काय आहे e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x ठीक आहे मग आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया बघा सॉरी याचा न्यूमरेटर झालं आपण डिनॉमिनेटर मध्ये लिहायचं राहिलं ठीक आहे फंक्शन याचा फॉर्म्युला आपण अजून कंप्लीट नाही केला ओके त्याच्या न्यूमरेटर मध्ये सॉरी हा झाला वरती डिनॉमिनेटर मध्ये काय असतो v चा स्क्वेअर v म्हणजे काय ही टर्म ठीक आहे ना e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x याचा ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे v चा स्क्वेअर आता बघा वरती डिनॉमिनेटर मध्ये बघा e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x ऍज इट इज ठीक आहे ना इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस आता याचा डेरिव्हेटिव्ह मला सांगा डायरेक्ट तर e रेस टू 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e रेस टू 2x e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली काय असतो e रेस टू x इनटू आता याचं मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल 2x चा तर आपण काय करूया e रेस टू 2x इनटू 2 मायनस e रेस टू मायनस 2x इनटू मायनस 2 बरं आता हे डायरेक्टली कसा दिला आपण डेरिव्हेटिव्ह बघा e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह किंवा e रेस टू f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो e रेस टू f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x असतो बरोबर आहे मग इथे f ऑफ x काय आहे 2x आहे बरोबर मग हा जो काय 2x आहे याचा मल्टिप्लिकेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 2 येणार आहे म्हणजे त्याला मी d by dx ऑफ 2x असं लिहिणार नाही डायरेक्टली 2 लिहिलं ठीक आहे इथे सेम -2x चा -2 ओके बघा आता मायनस हा e रेस टू 2x मायनस e रेस टू मायनस 2x ऍज इट इज ठीक आहे इनटू आता याचा डेरिव्हेटिव्ह लिहा मल्टिप्लिकेशन मध्ये काय असणार आहे e रेस टू 2x इनटू 2 बरोबर ठीक आहे जस्ट मोमेंट बघा थोडंसं ओके ठीक आहे आता बघा हे दिसेल तुम्हाला काय केलं आपण e रेस टू 2x ऍज इट इज इनटू 2 त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लिकेशन मध्ये ठीक आहे i रेस टू मायनस 2x ऍज इट इज आणि मल्टिप्लिकेशन मध्ये -2 ठीक आहे बघा डेरिव्हेटिव्ह घेतो e रेस टू f ऑफ x इनटू f डॅश ऑफ x पण लिहित नाही आपण त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे d बाय dx फक्त लिहित नाही आता बघा d बाय dx ऑफ 2x लिहा परत त्या 2x चा डेरिव्हेटिव्ह आहे आपण तो करू शकणार 2x चा डेरिव्हेटिव्ह म्हणून डायरेक्टली 2 लिहिलेला आहे ठीक आहे आणि -2x चा -2 ठीक आहे बघा लक्षात येईल आणि न्यूमरेटर झाला डिनॉमिनेटर मध्ये v स्क्वेअर ऍज इट इज ओके e रेस टू 2x मायनस सॉरी प्लस e रेस टू मायनस 2x ठीक आहे ना तो ऍज इट इज राहील डिनॉमिनेटर मध्ये लिहा मग -2x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर ठीक आहे तर नेक्स्ट स्टेप बघा ओके नेक्स्ट स्टेप मध्ये बघा काय होईल ऍज इट इज e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x ठीक आहे ना आता हा काय होईल 2 e रेस टू 2x मायनस हा मायनस मायनस बघा प्लस होईल बरोबर आहे प्लस 2 e रेस टू मायनस 2x हा मायनस आणि हा मायनस ठीक आहे ना वरती बघा ओके बघा तुम्हाला कर्सर मध्ये शो करून दाखवतो ठीक आहे हा जो काही
-2 आहे आणि हा काय मायनस 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 काय होईल प्लस 2 ई रेस टू मायनस 2x. ठीक आहे. मग बघा मायनस ॲज इट इज ब्रॅकेट मध्ये काय आहे ई रेस टू 2x मायनस ई रेस टू मायनस 2x. ठीक आहे ना इंटू बघा 2 ई रेस टू 2x हा काय होईल मायनस हा -2 इथे बघा -2 कोपऱ्यामध्ये आणि हा काय आहे प्लस आहे म्हणजे हा मायनस होईल या 2 ई रेस टू मायनस 2x. ओके डिनॉमिनेटर मध्ये काय असणार आहे ॲज इट इज जी टर्म आहे ती. ठीक आहे बघा काय आहे ई रेस टू पॉवर 2x प्लस ई रेस टू पॉवर -2x आणि त्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके नेक्स्ट बघा आता काय होईल आता बघा इथे काय होईल 2 जर कॉमन आला हा इथून जर 2 कॉमन काढला तर ई रेस टू 2x प्लस ई रेस टू -2x म्हणजे 2 जर कॉमन काढला तर काय राहणार आहे ई रेस टू 2x प्लस ई रेस टू -2x आणि ऑलरेडी ही एक टर्म आहे ई रेस टू x प्लस ई रेस टू -2x म्हणजे काय होईल ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस इथे बघा ई रेस टू 2x मायनस ई रेस टू -2x आणि इथे काय 2 ई रेस टू 2x मायनस 2 ई रेस टू -2x. ठीक आहे ना आहे ओके इथून जर 2 कॉमन निघाला तर काय राहील ई रेस टू 2x मायनस ई रेस टू 2x आणि इथे ऑलरेडी काय आहे ई रेस टू 2x मायनस ई रेस टू -2x म्हणजे काय होणार आहे याचा 2 ई रेस टू 2x मायनस ई रेस टू -2x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे बघा न्यूमरेटर झालं डिनॉमिनेटर मध्ये ई रेस टू 2x प्लस ई रेस टू -2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे आता हा जर फर्स्ट टर्मला आपण डिवाइड केलं तर काय राहणार आहे इथे फक्त +2 राहील हा स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल होईल बरोबर आहे दोन्ही सेम टर्म्स आहेत ई रेस टू 2x प्लस ई रेस टू -2x. आता सेपरेट जर आपण डिवाइड केलं तर पहिली टर्म कॅन्सल होईल फक्त 2 राहील. नेक्स्ट स्टेप मध्ये काय राहणार आहे ई रेस टू 2x मायनस ई रेस टू -2x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन ई रेस टू 2x प्लस ई रेस टू -2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे बघा काय झाले ते ई रेस टू 2x मायनस ई रेस टू -2x चा वरती ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि खाली ई रेस टू 2x प्लस ई रेस टू -2x चा ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे इथपर्यंत हे आन्सर ठेवू शकता नॉर्मली. ठीक आहे आता समजा समजत नाही काय करायचं आता इथून पुढे काय जास्तीत जास्त सिम्प्लिफिकेशन होणार आहे. ठीक आहे ना जास्तीत जास्त काय सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं की याला आपण रॅशनलाइज करू शकतो. ठीक आहे याला रॅशनलाइज केलं म्हणजे काय होईल बघा ई रेस टू 2x चा काय होईल ई रेस टू स्क्वेअर होईल म्हणजे ई रेस टू 4x मायनस ई रेस टू -4x बरोबर आहे आणि हा मायनसचा वरती स्क्वेअर म्हणजे याला आपण सिम्प्लिफाईड अजून करायची गरज. ठीक आहे याला या फॉर्म मध्ये ठेवलं तरीही चालेल. ठीक आहे बघा जास्त अजून काही याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन एवढं असं होणार नाही. ठीक आहे ना जे काय आहे त्याला ॲज इट इज असं ठेवू शकतो. ओके चला नेक्स्ट बघा आता याला जे काय याला जास्तीत जास्त कसं लिहू शकता बघा तुम्ही जर समजा हा 2 जर कॉमन काढला ओके बघा एक जस्ट समजा 2 कॉमन काढला तर काय 1 मायनस हा काय असेल ई रेस टू 2x बघा जास्तीत जास्त काय होणार याचं सिम्प्लिफिकेशन बघूया आपण ई रेस टू 2x मायनस ई रेस टू -2x ब्रॅकेट स्क्वेअर असणार आहे आणि हा इकडे जाईल ना. ठीक आहे म्हणजे काहीतरी टर्म्स कॅन्सल होतील बघा काय टर्म्स कॅन्सल होतील आपण डायरेक्टली बघूया. ठीक आहे हा असा असेल आणि हा ब्रॅकेट म्हणजे ई रेस टू 2x प्लस ई रेस टू -2x ब्रॅकेटचा स्क्वेअर. ठीक आहे मग आपण बघूया की याच्यात जर समजा आपण सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला तर काय टर्म्स आपल्याला कॅन्सल होता का आपण जस्ट चेक करूया नाही जर झाल्या तर जस्ट तुम्ही इथपर्यंत हे आन्सर ठेवू शकता. ठीक आहे मग बघा काय होईल ही टर्म काय होईल इथे मल्टिप्लाय होईल 1 साठी. ठीक आहे ना 1 ला मल्टिप्लाय होईल ना क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन मध्ये तेच असतं. मग बघा डायरेक्टली स्क्वेअर घेतो ई रेस टू 2x चा स्क्वेअर a प्लस b चा स्क्वेअर काय असतो a स्क्वेअर म्हणजे ई रेस टू 2x चा स्क्वेअर काय असेल ई रेस टू 4x प्लस 2 ई रेस टू 2x इंटू ई रेस टू -2x प्लस ई रेस टू -2x म्हणजे काय -4x. ओके हा 2 तर बाहेर आले बरोबर मायनस आता परत याचं काय होणार आहे ई रेस टू
4x minus 2 e raised to 2x into e raised to minus 2x, okay, plus e raised to minus 4x. बघा आणि डिनॉमिनेटर मध्ये ऍज इट इज राहणार आहे e raised to 2x plus e raised to minus 2x ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा e raised to 4x आहे, इथे e raised to 4x आहे, e raised to minus 4x, e raised to minus 4x, हा मायनस आहे, इथे गेल्यानंतर मायनस होईल म्हणजे ह्या दोन टर्म्स कॅन्सल होतील. ठीक आहे, हा 2 बाहेर होते, ही एक टर्म कॅन्सल होईल, बघा ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल, ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होईल, दोघे प्लस आहेत, हा मायनस जाईल ना, तर कॅन्सल होतील. इथे बघा 2 e रेस टू काय होणार आहे, हा काय आहे, e रेस टू 2x into e रेस टू minus 2x म्हणजे e रेस टू 0 होईल हा, बरोबर आहे, x रेस टू m into x रेस टू n असं असेल तर काय होतं x रेस टू m plus n म्हणजे हा e रेस टू 0 होईल, म्हणजे लिहायची गरज नाही मायनस. आता इथे बघा e रेस टू 0 म्हणजे मायनस ऑफ मायनस 2, ठीक आहे, आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार आहे, ठीक आहे, सिम्प्लिफाय झालेले बघा आता इथे e रेस टू मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल्स हा 2 प्लस 2 काय होईल 4, हा मायनस मायनस प्लस होईल 2 प्लस 2 4 अपॉन e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x, ठीक आहे, ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे फायनल आन्सर काय झालं बघा तुमचं 2 into 4 काय होईल 8, बघा फायनल आन्सर 8 अपॉन e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला तुमचा सिम्प्लिफाइड मोस्ट सिम्प्लिफाइड आन्सर. ठीक आहे, आता आपण इथपर्यंत बघितलं होतं, ठीक आहे, त्याच्यानंतर पण तुम्हाला सिम्प्लिफाइड करता येईल किंवा इथे ही स्टेप्स करण्यापेक्षा तू जरी नाही कॉमन काढला डायरेक्टली जरी आपण मल्टिप्लाय केलं तरी आन्सर येऊन जाईल. ठीक आहे, आपण फाइंड केलेलं आहे. ठीक आहे, बघा हे झालं तुमचं एक सिम्प्लिफाइड आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा 10th क्वेश्चन झालेला आपला. ओके, एक लास्ट क्वेश्चन बघूया. ओके, जस्ट बघा 11th क्वेश्चन. ओके, चला जस्ट वन लास्ट क्वेश्चन फॉर टुडे. ठीक आहे, बघा आता हे क्वेश्चन्स थोडेसे मोठे मोठे आहेत डिफरन्शिएशनचे, पण एक आपण स्टेप बाय स्टेप जायचे आन्सर फाइंड करत. ओके, आता चला बघा e रेस टू रूट x प्लस 1 अपॉन e रेस टू रूट x मायनस 1 असं सेम आहे, जसं आपण आता याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मागच्या क्वेश्चन मध्ये तसंच याचंही आपल्याला सॉल्व्ह करायचं. बघा मग कसं सॉल्व्ह करणार बघा, डायरेक्टली जसं आपण मागचा क्वेश्चन केला सेम, लेट y इज इक्वल्स टू u अपॉन v वापरायचं आपल्याला e रेस टू रूट x प्लस 1 अपॉन e रेस टू रूट x मायनस 1. ठीक आहे, ऍज इट इज नथिंग. ओके, मग बघा डिफरन्शिएट करायला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x कॉमा वी गिव. ठीक आहे, बघा dy बाय dx इज इक्वल्स टू dy बाय dx ऑफ फंक्शन लिहा e रेस टू रूट x प्लस 1 अपॉन e रेस टू रूट x मायनस 1. ठीक आहे, आता हा u अपॉन v चा फंक्शन आहे, मग आपल्याला त्याच्यासाठी माहित असणं आवश्यक आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ u अपॉन v काय असतो. ठीक आहे, आता मागच्याच क्वेश्चन मध्ये सांगितलं, मग आता मी ते लिहित नाही. ठीक आहे, बरोबर, v ऍज इट इज, बरोबर, म्हणजे e रेस टू रूट x मायनस 1, v म्हणजे काय डिनॉमिनेटरची टर्म into first term न्यूमरेटरची टर्म u चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू रूट x प्लस 1. ओके, मायनस आता e रेस टू रूट x u ऍज इट इज into डेरिव्हेटिव्ह ऑफ v, v म्हणजे काय e रेस टू रूट x मायनस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये. ओके, आता याच्यामध्ये लक्षात ठेवायचं असतं की डिनॉमिनेटर मध्ये काय आहे e रेस टू रूट x मायनस 1 ब्रॅकेट त्याचा स्क्वेअर करायचा. ठीक आहे ना, v स्क्वेअर. ओके, मग बघा आता याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया which is equals to e raised to root x minus 1 as it is, बरोबर. आता याचा डेरिव्हेटिव्ह बघा e raised to root x plus 1 चा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, 1 चा तर डेरिव्हेटिव्ह 0 होईल, e raised to root x चा डेरिव्हेटिव्ह मी लिहितो e raised to root x into डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x लिहायचा आहे, मी डायरेक्टली काय करतो 1 अपॉन 2 रूट x असं लिहितो. ठीक आहे, मी असं लिहितोय का d बाय dx ऑफ रूट x नाही, डायरेक्टली 1 अपॉन 2 रूट x. ठीक आहे, डायरेक्ट स्टेप आहे म्हणून ते रेड करतो. ठीक आहे, समजून घ्या. ओके, मायनस e रेस टू रूट x
प्लस 1 आणि याचा बघा डायरेक्टली मी आता डेरिव्हेटिव्ह घेतोय ई रेस टू रूट एक्स इंटू मायनस 1 1चा तर 0 होईल बरोबर. तर मल्टिप्लिकेशन मध्ये मला रूट एक्स चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मी डायरेक्टली 1 अपॉन 2 रूट एक्स लिहितो. ठीक आहे. डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स लिहित नाही, डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेतलेला. ठीक आहे. त्याच्यासाठी काय केलं आपण, त्याला रेड मध्ये टाकले. ओके. तुम्ही तिथे एक स्टेप्स वाढवू शकता. डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स लिहा. नेक्स्ट स्टेप मध्ये रूट एक्सच्या जागी रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स असंही लिहू शकतो. ठीक आहे. मग डिनॉमिनेटर मध्ये बघा e रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, विच इज इक्वल्स टू, बघा आता काय होणार आहे. हा 1 अपॉन 2 रूट एक्स आहे, हा पण 1 अपॉन 2 रूट एक्स आहे. ई रेस टू एक्स आहे. ई रेस टू एक्स आणि बघा ब्रॅकेट मध्ये सॉरी ई रेस टू रूट एक्स कॉमन निघतोय बघा. हा ई रेस टू रूट एक्स आणि हा 1 अपॉन 2 रूट एक्स. ठीक आहे. दोन्ही ठिकाणावरून कॉमन काढलं. मी काय केलं, ई रेस टू रूट एक्स आणि 1 अपॉन 2 रूट एक्स कॉमन काढला. तर बघा मला काय ब्रॅकेट मध्ये राहतंय, ई रेस टू रूट एक्स मायनस 1. ठीक आहे. इथे राहिला शिल्लक बघा. हा मी काय केले, ई रेस टू रूट एक्स अपॉन 2 रूट एक्स कॉमन काढलं. ओके. मग मला इथे राहिला ई रेस टू रूट एक्स मायनस 1. ठीक आहे ना, हे ब्रॅकेट मध्ये हे बाहेर काढलेले. ओके. मायनस बघा ई रेस टू रूट एक्स प्लस 1. ओके, हे आपण कॉमन काढलेला टर्म्स आहे. आणि डिनॉमिनेटर मध्ये काय राहणार आहे, ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा हा ई रेस टू रूट एक्स, हा मायनस मायनस काय होईल, कॅन्सल होईल. ओके. हा प्लस आहे ना ई रेस टू रूट एक्स, इथे पण प्लस आहे पण हा मायनस आहे मध्येच आहे, म्हणजे हा रूट एक्स. ओके. हा ही टर्म ह्या दोघी टर्म्स काय होतील, ओके, कॅन्सल होतील. मग बघा काय राहणार न्यूमरेटर मध्ये, न्यूमरेटर मध्ये बघा काय राहील, as it is e raised to root x upon 2 root x हा as it is राहील. इथे हा कॅन्सल झाला, हा मायनस आणि हा मायनस काय झाला, मायनस 2. ओके, मायनस 2 अपॉन e raised to root x minus 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा 2 2 परत कॅन्सल होईल. ओके. मग वरती राहील मायनस e raised to root x डिनॉमिनेटर मध्ये रूट x इंटू ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला तुमचा डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सिंपल होता हा, एवढा काही जास्त म्हणजे कॉम्प्लिकेटेड आन्सर नाही. ठीक आहे. बघा तरी पण एक जास्त तरी बऱ्याच स्टेप्स आहेत. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप जायचंय. ओके. हा मायनस 2 2 काय झाला, मायनस ई रेस टू रूट एक्स अपॉन रूट एक्स ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. हा झाला तुमचा फायनल आन्सर. ठीक आहे ना. फायनल आन्सर मायनस ई रेस टू रूट एक्स अपॉन रूट एक्स इंटू ई रेस टू रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. ओके. चला आज लास्ट क्वेश्चन बघितला आपण, काय 11th क्वेश्चन आहे. ठीक आहे. एक्सरसाइज आपली 1.3 चालू आहे, सॉरी 1.1 चालू आहे, क्वेश्चन नंबर 3 चालू. ठीक आहे. एक्सरसाइज थोडीशी मोठी आहे. ठीक आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 3 पर्यंत आलो. 3 नंतर एक एक क्वेश्चन्स आहेत, जस्ट जास्तीचे क्वेश्चन्स नाही. ठीक आहे. आता हा पण क्वेश्चन कंप्लीट होत आलेला आहे, जवळपास एक 11 क्वेश्चन झाले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण 12th क्वेश्चन पासून पुढच्या लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, जे आता 12वीला गेलेले असतील, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल. ठीक आहे. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करत चला. आणि जर समजा मी 12वीचे विद्यार्थी आहात, तुम्ही व्हिडिओ पाहता, तुम्हाला काही अडचण आली किंवा काही एखाद्या एक्झाम्पल मध्ये प्रॉब्लेम असेल किंवा समजला नाही, तर तुम्ही ते कमेंट मध्ये सांगा किंवा कशा प्रकारे आपण रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. तसंच तुम्ही आमचं परिवर्तन लर्निंग ऍप म्हणून प्ले स्टोर वरती ऍप आहे, ते डाउनलोड करू शकता. त्याच्यावरती सर्व व्हिडिओज अवेलेबल आहेत. ते तुम्हाला एक्सरसाइज सोल्युशन्स तसेच सीईटी साठी पण मटेरियल अवेलेबल आहे. ठीक आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.